समीर खूप गरीब घरातील मुलगा होता. त्याचे आईवडील शेतात काम करून उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वी समीरच्या वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, 50 ते 60,000 रुपये. पण त्याचं व्याज वाढून जवळजवळ 80 ते 90,000 रुपयांचं कर्ज त्यांच्यावर झालं होतं. आणि ते कर्जाचं ओझं सहन न झाल्यामुळे समीरच्या वडिलांनी आत्महत्या केली. आणि नंतर काही दिवसांनी वडिलांच्या धक्क्याने त्याची आई सुद्धा गेली. समीर मग मिळेल ते काम करून राहत होता. आई वडिलांनंतर तो एकाकी पडला होता. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. कसं तरी काम करून तो स्वतःचं पोट भरत होता. सावकाराचं कर्ज कसं फेडावं तेही त्याला कळत नव्हतं. खूप टेन्शनमध्ये त्याचं जीवन जात होतं. तो मिळेल ते काम करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत होता. कधी शेतात मोलमजुरी करायचा, तर कधी बस स्टॉपवरती लोकांचे सामान घेऊन त्यांना पाहिजे त्या ठिकाणी पोहोचवायचा. त्याचे त्याला पैसे मिळायचे आणि त्याच्यावर तो आपलं पोट भरत होता. असेच एके दिवशी बस स्टॉपवर सकाळपासून त्याला कोणतेही गिऱ्हाईक मिळालं नव्हतं. त्यामुळे सकाळपासून त्याने काहीही खाल्लेलंही नव्हतं. त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. अशातच एक बस आली आणि एक हँडसम माणूस त्या बसमधून उतरला. त्याच्या सामानासमोर तो तिथे उभा होता. त्याच वेळेस समीर तिथे गेला आणि त्यांना म्हणाला, "साहेब, मी तुमचे सामान उचलू का?" मयंक नुकताच बसमधून उतरला होता. तेवढ्यात कोणाच्या तरी आवाजाने तो चकित झाला. त्याने मागे वळून पाहिले तर एक त्याच्याच वयाचा मुलगा जुने फाटलेले कपडे घालून मयंकच्या बॅगकडे पाहत होता. तेव्हा मयंक त्याला नकार देत म्हणाला, "नाही, मी सामान स्वतः उचलेन." मयंकचे असे बोलणे ऐकताच तो मुलगा थोडा नाराज झाला आणि म्हणाला, "साहेब, कितीही पैसे द्या, पण पोटाची भूक भागवण्यासाठी मजबूर झालो आहे मी." तेव्हा मयंक रागाने त्याच्याकडे पाहू लागला, तर त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू होते. मग मयंकने त्या मुलाचा चेहरा नीट पाहिला. चेहरा नीट पाहिल्यावर त्याला समजले की अरे, हा तर माझा लहानपणीचा मित्र समीर आहे. मग मयंक त्याला म्हणाला, "अगोदर तू माझ्याबरोबर चल." मयंक त्याला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्याला विचारले की तू काय खाणार आहेस? मयंकने असे विचारताच तो मुलगा म्हणाला, "नाही साहेब, मी तुमचं सामान उचलेल तरच मी काहीतरी घेईल." तेव्हा मयंक म्हणाला, "मला माहीत आहे, तू खूपच इमानदार आहेस. तू कोणाची मदत घेणार नाहीस. पण सामान नंतर उचल. अगोदर काहीतरी खाऊन घे. बस, मी आलोच." असे मयंकने म्हणताच तो मुलगा घाबरत घाबरत समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. मयंक फ्रेश होऊन काही वेळात आला आणि त्याच्या समोरील खुर्चीवर बसून त्याला विचारू लागला, "तू या अवस्थेत असा कसा?" मयंकचा असा प्रश्न ऐकताच तो थोडा गोंधळला. तेव्हा मयंक म्हणाला, "अरे, मला असे म्हणायचे आहे की तू तुझ्याविषयी मला काहीतरी सांग." तेव्हा समीर म्हणाला, "साहेब, माझे बाबा या गावातील एक शेतकरी होते. गावातील सावकाराकडून कर्ज घेऊन ते वर्षानुवर्ष शेती पिकवत होते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते सावकाराचे कर्ज फेडत होते. पण एक वर्षी नेहमीप्रमाणे त्यांनी सावकाराकडून कर्ज घेऊन शेतीमध्ये पीक लावले, परंतु सर्व पीक वाया गेले. त्यामुळे बाबांना ते कर्ज फेडता आलं नाही. त्या कर्जावरचं व्याज वाढत गेलं. त्यामुळे शेतीवर आणि घरावर कब्जा केला. माझ्या बाबांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले. तेव्हा मी लहान होतो. काही दिवसांनी माझी आई सुद्धा हे जग सोडून निघून गेली. त्यानंतर शाळेत जाणं तर दूरच, परंतु गावात कोणते काम सुद्धा मला मिळत नव्हते.
त्यामुळे उपाशी मरण्याची वेळ आली. तेव्हापासून मी जे काही काम हाताला मिळतंय ते मी करतो आहे. दुपारी बसमधून कोणी आले तर त्यांचा सामान उचलायचं, म्हणजे दुपारच्या जेवणाची व्यवस्था होते. तो हे सर्व सांगतच होता. तेवढ्यातच जेवण आले. समोर जेवणाचे ताट पाहून समीर म्हणाला, साहेब, हे तर खूप महागडं जेवण आहे. माझी मजुरी फक्त 10 रुपये होईल. मग मी हे सर्व कसं परत करू? तेव्हा मयंक हसतच म्हणाला, आता मी आलो आहे. जेव्हा मी परत जाईन तेव्हा सुद्धा माझे सामान उचलून तू दे. मयंक त्याला मुद्दामून आपली ओळख सांगत नव्हता, कारण त्याला माहीत होतं की जर त्याने त्याची ओळख दाखवली तर समीर त्याच्याकडून कोणतीच मदत घेणार नाही. समीरला खूप भूक लागली होती, त्यामुळे समोर जेवण येताच समीर पटापट जेवण जेवू लागला. तर इकडे मयंक जुन्या दिवसांच्या आठवणींमध्ये हरवून गेला. त्यावेळी ते दोघेही एकाच शाळेत शिकत होते. दोघे सोबतच खेळत असायचे. समीर अभ्यासात खूप हुशार होता, त्यामुळे त्या दोघांमध्ये नेहमीच पहिला नंबर काढण्यासाठी शर्यत लागलेली असायची. मयंकचे बाबा त्याच शाळेत शिक्षकाची नोकरी करत होते, पण पुढे त्याच्या बाबांची बदली शहरात झाल्यानंतर मयंक आपल्या बाबांसोबत पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात निघून गेला. आणि आता त्याचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं असल्याकारणाने तो आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी गावी आला होता. मयंकला अशी अजिबात अपेक्षा नव्हती की त्याचा मित्र अशा अवस्थेत भेटेल. मयंक आपल्याच आठवणीत गुंग होता. तेवढ्यात समीर त्याला म्हणाला, साहेब, माझं जेवण झालं आहे. चला, मी तुमचं सामान उचलतो. त्यावर आपल्या आठवणीतून बाहेर आलेला मयंक म्हणाला, ठीक आहे, आपण निघूया. पण त्या अगोदर तुझ्याविषयी अजून काहीतरी सांग. तू आत्ता कुठे राहतोस आणि पुढे तू काय करणार आहेस? त्यावर समीरने उत्तर दिले, साहेब, माझ्याविषयी माहिती घेऊन तुम्ही काय करणार? माझ्यासारखे लोक रस्त्यावरची मजुरी करत फिरत असतात आणि एक दिवस असेच मरून जातात. एक वेळ होती, आमच्याकडे सुद्धा सर्व काही होते. समोर जी शाळा दिसते आहे ना, तिथे मी शिकत होतो. त्यावर मयंक म्हणाला, मग आता शिकण्याची इच्छा नाही का तुझी? समीर म्हणाला, साहेब, आईबाबांचे छत्र काय असते ते आईबाबा गेल्यानंतर मला समजते. माझे बाबा मला सरकारी ऑफिसर बनवणार होते. मयंक समीरचे बोलणे अगदी लक्ष देऊन ऐकत होता, पण समीरला एकदाही शंका आली नाही की तो त्याचाच मित्र आहे, कारण मयंकने त्याचा पेहराव बदललेला होता. मग समीरने मयंकला विचारले, साहेब, तुम्ही इथे कोणाच्या घरी आला आहात का? आत्ता सुद्धा मयंकने आपली ओळख लपवत उत्तर दिले, असेच गाव फिरण्यासाठी आलो होतो येथे. कोणते हॉटेल मिळेल का मला इथे थांबण्यासाठी? हो साहेब, बस स्टँडच्या मागेच एक हॉटेल आहे. तुमच्या शहरासारखे नाही, पण ठीकठाक आहे. चला, मी तुम्हाला तिथेच घेऊन जातो. समीर असे म्हणताच मयंकने होकारार्थी मान हलवली. तेव्हा समीरने मयंकचे सामान उचलले आणि तो पुढे चालू लागला. त्याच्या मागोमाग मयंक चालू लागला. काही वेळातच ते हॉटेलवर पोहोचले. मयंकने एक रूम घेतली. त्या रूममध्ये मयंकचे सामान ठेवताच समीर म्हणाला, साहेब, मी येतो, पण जेव्हा तुम्हाला जायचं असेल ना, तेव्हा मला सांगा. मी तुमचे सामान घेऊन जाईन. तेव्हा मयंक म्हणाला, अरे थांब, मी ही रूम 2 लोकांसाठी घेतली आहे. तू माझ्यासोबतच राहा. तेव्हा समीर म्हणाला, नाही साहेब, मी कुठे आणि तुम्ही कुठे? तसे तर मी कुठेही झोपी जातो. माझे अंथरूण एका झाडावर ठेवलेले असते. तिथे झाडाच्या चौथरावर मी झोपतो. मला जाऊ द्या साहेब. त्यावर मयंक म्हणाला, मला तुझ्याबरोबर खूप गोष्टी बोलायच्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत मी इथे आहे
तोपर्यंत माझ्याबरोबर इथेच थांब. मी इथे कोणालाही ओळखत नाही, त्यामुळे तूच मला पूर्ण गाव फिरव. मग समीर म्हणाला, ठीक आहे साहेब. त्यानंतर मयंक समीरला एका कपड्याच्या दुकानावर घेऊन गेला. त्याला नवीन कपडे घेऊन दिले, नवीन बूट घेऊन दिले. मग त्याला घेऊन पुन्हा हॉटेलमध्ये आला. समीर ओशाळला होता. नको म्हणत असताना सुद्धा मयंकने समीरला लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू खरेदी करून दिल्या होत्या. हॉटेलमध्ये आल्यानंतर मयंक समीरला म्हणाला, आता जाऊन तू अंघोळ कर आणि हे नवीन कपडे घाल. समीर पटकन अंघोळ करण्यासाठी गेला आणि नवीन कपडे घालून आरशामध्ये पाहतच होता. तेवढ्यातच रूमच्या बाहेर बसलेला मयंक रूममध्ये गेला. तेव्हा त्या नवीन कपड्यामध्ये स्वतःला पाहत समीर रडत होता. त्याला असे रडताना पाहून मयंक म्हणाला, काय झाले तुला? कपडे आवडले नाहीत का? समीर म्हणाला, नाही साहेब, आईची खूप आठवण आली मला. ती स्वतःच्या हाताने कपडे शिवून द्यायची. उद्या मी तुम्हाला माझे घर दाखवेन. ते घर गावातील सावकाराने स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. मयंक आता त्याच्यासोबत बसून गप्पा गोष्टी करू लागला. किती कर्ज होतं तुमचं? मयंक म्हणाला, साहेब, सर्व मिळून 50,000 रुपये होते. आता ते 80 ते 90,000 रुपये झाले आहे. खूप वेळ दोघांनी मग इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर दोघे झोपी गेले. सकाळ झाल्यानंतर दोघेही फ्रेश झाले. त्यानंतर समीर मयंकला आपल्याबरोबर घेऊन गाव फिरण्यासाठी गेला. तिथे गेल्यानंतर समीरने मयंकला आपलं घर दाखवलं, जे बंद अवस्थेत होतं. मग समीर मयंकला त्या झाडाखाली घेऊन गेला जिथे तो रोज रात्री झोपत होता. त्या झाडाखाली गेल्यानंतर तो म्हणाला, साहेब, हे झाडच माझे आई-बाबा आहेत. मी या झाडाखाली झोपतो. पण आता मात्र मयंक समीरला म्हणाला, समीर, मी तुला खोटं बोललो होतो. मी गाव फिरण्यासाठी नाही, तर फक्त तुला भेटण्यासाठी आलो होतो. मयंकचे बोलणे ऐकताच समीर आश्चर्यचकित झाला. तेव्हा मयंक म्हणाला, अरे, मी तुझा लहानपणीचा मित्र मयंक आहे. हे ऐकताच समीर अगदी निरखून मयंकचा चेहरा पाहू लागला. आता समीरला मयंकच्या चेहऱ्यामध्ये आपला मित्र दिसू लागला. तेव्हा त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले आणि तो एकटक मयंककडे पाहत राहिला. एवढ्या वर्षांचे दुःख त्याच्या डोळ्यातून बाहेर पडत होते, कारण आज त्याला त्याच्या जवळचे असे कोणीतरी भेटायला आले होते. पण या गोष्टीवर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. मयंकने त्याला शांत केले. मग त्याला घेऊन मयंक आपल्या गावातील घरात गेला आणि काही पैसे आपल्या काकांकडून उधार घेतले. मग काही शेतकऱ्यांना एकत्र केले आणि त्या सावकाराच्या घरी पोहोचला. मयंकने त्या सावकाराला विचारले की त्याच्या बाबांवर किती कर्ज आहे. तेव्हा सावकार म्हणाला, त्याच्या बाबावरचे कर्ज कोण फेडणार आहे? त्याच्याकडे तर फुटकी कवडी नाही. नाहीतर त्याचा बाप असाच निघून गेला असता का? सर्व मिळून त्याच्या बापावर 1,00,000 रुपये कर्ज आहे. मयंकने एका बॅगमधून 1,00,000 रुपये काढून त्या सावकारासमोर ठेवले आणि म्हणाला, याचे शेत, याचे घर आणि याच्या इतर काही वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या सर्व वस्तू याला परत द्यायच्या. सावकार हे सर्व पाहून खूप घाबरला, कारण एवढ्या लोकांसमोर तो काहीच करू शकत नव्हता. शेवटी सावकाराने
समीरच्या बाबांच्या नावावर असलेले घर, त्या घराची सर्व कागदपत्रे समीरला परत केली. त्याच्या बाबांचे शेत सुद्धा त्याला परत केले. तेव्हा मयंकने समीरला शेती करण्यासाठी सुद्धा काही पैसे दिले. ते सर्व पाहून समीर त्याच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. तेव्हा मयंकने आपल्या पायाजवळून उचलून त्याला म्हणाला, मित्रा, आता तुला पाठीमागे वळून पाहायची गरज नाहीये, कारण यापुढे मी जेव्हा गावी येईन तेव्हा माझा मित्र पुढे गेलेला मला पाहायला मिळायला हवा. असे म्हणत मयंकने समीरला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी मयंक गावातून शहरात निघून गेला. 6 महिन्यानंतर अचानक मयंकच्या दारावरची बेल वाजली. मयंकने जाऊन दरवाजा उघडला तर समोर समीर उभा होता. 6 महिन्यात समीर अगदी बदलून गेला होता. मयंकने लगेचच त्याला आपल्या घरात बोलावले आणि त्याला मिठी मारली. तेव्हा समीरने मयंकच्या आईबाबांचे आशीर्वाद घेतले. मग मयंक म्हणाला, तू अचानक कसा? सर्व काही ठीक आहे ना? त्या सावकाराने तुला त्रास तर दिला नाही ना नंतर? त्यावर समीर म्हणाला, नाही, सर्व काही ठीक आहे. पण माझ्या शेतामध्ये जे मी पीक घेतले होते ते खूपच चांगलं आलं आहे. म्हणूनच मी तुझं कर्ज फेडण्यासाठी आलो आहे. हे घे 20,000 रुपये. बाकीचे हळूहळू मी तुला देत जाईन. त्यावर मयंक म्हणाला, तू माझा मित्र आहेस, त्यापेक्षा जवळचा भाऊ देखील आहेस. म्हणून मी तुला कोणतेही कर्ज दिले नव्हते. तू असा कसा विचार केलास? मी तुझ्याकडून पैसे परत घेणार आहे? मी तुझ्याकडून कोणतेही पैसे घेणार नाही. पण समीर हट्टच करू लागला. त्यामुळे मयंकचे बाबा म्हणाले, बाळा, तो देत आहे ते पैसे त्याच्याकडून घे. हा त्याचा प्रामाणिकपणा आहे. जे संस्कार, जे शिक्षण मी त्याला दिले होते त्याचे तो पालन करत आहे. तेव्हा मयंक त्याच्याकडून पैसे घेतो. मग समीर लाजतच आपल्या लग्नाचे कार्ड मयंकच्या हातात देतो. तेव्हा मयंक म्हणतो, अरे वा, तू लग्न करतोयस? मग काही दिवसानंतर मयंक आपल्या पूर्ण कुटुंबासह समीरच्या लग्नासाठी गावी जातो. मयंकला आपल्या लग्नात सहकुटुंब आलेले पाहून समीर खूपच खुश होतो. जेव्हा पूर्ण गावाला समजते की समीरच्या लग्नाला त्याचा मित्र मयंक आपल्या पूर्ण कुटुंबासह आला आहे, तेव्हा पूर्ण गाव मयंकच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले. कारण ज्या कुटुंबामध्ये एक सच्चा, प्रामाणिक तरुण घडला होता, त्याने जो आदर्श गावासमोर ठेवला होता, त्याचे गुणगान पूर्ण गाव मयंकच्या कुटुंबासमोर गात होते. अशी मैत्री आणि असे संस्कार फार क्वचितच पाहायला मिळतात. पण असे संस्कार असलेली माणसे जर आपले मित्र असतील तर आपलं सुद्धा जीवन बदलून जातं. कारण म्हणतात ना, लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सुद्धा सोनं होतं. तशीच काहीशी या दोघांची मैत्री होती. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या जीवाला जीव देणारा एखादा मित्र किंवा मैत्रीण आहे का तुमच्या आयुष्यामध्ये? हे मला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.